खरं तर आपण पाहिलं यांच्यासारखे चांगले खेळाडू संकेत पाटील यांच्यासारखे चांगले खेळाडू, त्यामुळे इथे मात्र हा सामना रंगतदार पाहायला मिळेल। इथे खेचून मारला बॉलला काउ कॉर्नर मध्ये एका टप्प्याने मस्तक पे दस्तक देता हुआ चौका, वन बाउंस ओव्हर द रोप, सीमा पार चौकार, 4 धावा आल्या। उदय गद्रे संघाचा प्रमुख गोलंदाज त्याच्यावरती आता तुटून पडला मैदानामध्ये रोशन पाटील। आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिला आणि याही वेळा आपण पाहिला त्याने आक्रमणाला सुरुवात केली। 14 रन पहिल्या 3 बॉल मध्ये आल्या। कमबॅक हवाय फणस डोंगरी टीमला, विकेट हवाय, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल। जर का हे खेळाडू जास्त काळ विकेट मध्ये उभे राहिले तर मात्र अडचणी वाढतील फणस डोंगरी टीमच्या वाट्याला। राटा मोड विकेट, धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला गेले। इथे आपण पाहिला कट करण्याचा प्रयत्न नरेश सावंत त्या ठिकाणी होते, चेंडू उचलण्याचा प्रयत्न, थोडीशी घाई झाली त्यामुळे मात्र एक सिंगल रन घ्यायचा होती या दोन्ही फलंदाजांकडे होता। 1 रन आली, धावसंख्येत वाढ झाली, तब्बल 15 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहताय। स्पर्धेचा आनंद घेताना हे सर्व प्रेक्षक मायबाप या ठिकाणी आपण पाहता। मैदानाच्या अवतीभोवती प्रचंड गर्दी या दर्दी प्रेक्षकांची तुम्हाला पाहायला मिळत असताना इनसाइड आउट फटका खेळायचा, फटका फसला, बॉल खाली क्षेत्ररक्षक आले, ओमकार हरपाल, जजमेंट चांगलं आणि इथे आपण पाहता खेळाडू बाद झालाय सतीश मिसा। पहिला धक्का बसतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमला। इनसाइड आउट बॅट ड्रिल करून त्याने दाखवली होती। खरं धावा आल्या होत्या पहिल्या बॉल मध्ये, 4 चोटमध्ये 15, मग घाई कशाला हा प्रश्न विचारला असेल रोशन पाटीलने सतीशला। जरी सिंगल डबल आले असते तरी चालली असी, कारण सुरुवातीला चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न रोशन पाटीलने या इनिंग मध्ये केलाय। चिंचपाडा गाव म्हटलं की क्रिकेटचं प्रचंड प्रेम। नुकतंच VC केनी मैदान या मैदानावरती प्रीमियर लीगचं 14वं पर्व म्हणजे कित्येक वर्ष सातत्य या गावाने टिकवलंय। क्रिकेटमध्ये गावाची एकजूट आम्ही सातत्याने पाहिली। 14वं पर्व आम्ही कव्हर केलं काही दिवसापूर्वी CPLचं, चिंचपाडा प्रीमियर लीगचं, आणि ज्यामध्ये सर्व गावाचे खेळाडू सर्व ग्रामस्थ एकजूट आम्हाला सातत्याने पाहायला मिळाले। 2010 पासून खरं तर ही प्रीमियर लीग स्पर्धा चिंचपाडा नगरीमध्ये आम्ही सातत्याने पाहिली आणि 14वं पर्व यंदाच्या अंगामध्ये संपन्न झालं। नवीन खेळाडू संकेत पाटील दाखल झालाय। उदय गद्रेला मात्र 1 विकेट मिळाला। नेक्स्ट बॉल होती, आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, संकेत पाटील स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, शेवट मात्र षटकाचा गोड केलाय, षटकार आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आल्या। 1 गडी बाद 21। सुरुवात कशी असावी, ड्रीम स्टार्ट ज्याला खरं स्वप्नावर सुरुवात म्हणतात, ती सुरुवात या ठिकाणी करून दिली रोशन पाटील आणि संकेत या 2 फलंदाजाने। अपवाद राहिला सतीश, तो 0 धावसंगती बाद झाला, पण तो 21 धावा या धावफलकावरती आल्या। दत्ताशेठ कांबळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पुढच्या वर्षी 8 महिलांचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील। परंतु महिलांचं क्रिकेट खरं तर ही बाब लक्षात आल्यानंतर मला आठवण होते खरं तर चिंचपाडा संघाची पल्लवी ढमाले। ग्रामीण संघामध्ये या खेळाडूंसोबत ती त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी सातत्याने या संघामध्ये खेळत असते, आज नाहीये पण तिचंही कौतुक करावं लागेल। उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या खरं तर खेळाडूची चर्चा राहिली। मागे आम्ही पार्किंग बॉयज ग्रुप आयोजित नगरसेवक ट्रॉफी कामोठ्याच्या मैदानाची स्पर्धा केली, त्या स्पर्धेमध्ये तिचं योगदान पाहायला मिळालं। काही क्षणातच सन्माननीय भिवंडीचे माजी आमदार, आपल्या हक्काचा माणूस रुपेशजी म्हात्रे साहेब यांचं आगमन तुम्हाला या व्यासपीठामध्ये होताना पाहायला मिळेल। काही वेळापूर्वी आपण पाहिलं खरं तर तुकारामजी काते साहेब चेंबूरचे माजी आमदार त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आणि त्यानंतर रुपेशजी म्हात्रे साहेब तुम्हाला या स्पर्धेमध्ये उपस्थित होताना पाहायला मिळतील। आतली कडा घेऊन बॉल मागे चालला, एक्स्ट्रा कव्हरला बॅट ड्रिल करतो बाळा, त्याला एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळायचा होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित जुळला नव्हता। आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला खरं तर सन्माननीय विधान परिषद आमदार आदरणीय भाई अनिकेतजी तटकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं होतं। खरं तर प्रत्येक दिवशी पावड्यांची उपस्थिती, गतवर्षी कोकणाचे कोकणरत्न भास्कर जाधव साहेब त्यांचं आगमन, पाडोस्वीप करायचं होता, डाव्या क्षेत्राचा बॉल त्या ठिकाणी हलक्या हाताने बॉलला खरं तर फक्त दिशा दिल्या, शॉर्ट फायनिंगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। 1 रन
त्या बॉलवरती आली, धावसंख्येत झाली वाढ 22वा धाव फलकावरती दिव्येश मुंडकर. खरं तर या खेळाडूकडून या त्यांच्या पाठीराख्याकडून जर का 12 ने 50 मारली तर 5,000 रुपये दिले जातील. दिव्येश म्हटलं की बुम बुम, अतिशय आक्रमक असा हा खेळाडू आहे. वजनदार, जवळजवळ 140 किलोच्या वर आहे, परंतु क्रिकेटमध्ये त्याची आक्रमकता आम्ही सातत्याने पाहिली. इथे आपण पाहिला खरं तर शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाले, पंचावरती दबाव. प्रवीण त्या ठिकाणी खरं तर प्रवीण आंद्रेसर यस प्रवीण आंद्रेसर मेन अंपाच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या बरोबरीने स्वरलेख पंच संतोषजी चौधरी. नुकतीच 40+1 स्पर्धा आम्ही चिंचपाडा नगरीमध्ये पाहिली. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड संतोष चौधरी सरांना मिळाला होता, कारण ते देखील चांगलं क्रिकेटर आहेत. आणि एका बाजूने क्रिकेटचा आपण उल्लेख केला तर या मैदानावरती मागील 14 वर्ष अगोदर आपण जर मागे गेलो तर T20 मध्ये एकमेव सेंचुरी जर कोणत्या खेळाडूच्या नावावरती राहिली असेल तर ते खेळाडू होते प्रवीण आंद्रेसर. आणि हा रेकॉर्ड अजून कोणी मोडून काढलेला नाही, मोडीत आलेला नाहीये, अशी कामगिरी त्यांची राहिली. जवळजवळ 60 बॉलमध्ये 115 धावांची इनिंग त्याने साकारली होती. आणि आता सध्या आपण पहिल्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. क्रिकेटचे बरेचसे त्यांनी धडे गिरवले असे पंच. नरेश सावंतचं हे षटक कमबॅक करत असताना मैदानाच्या मध्ये हा गोलंदाज क्रॉस बॅटेड फरका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला या ठिकाणी सुयशला बीट करून मागे, आउटफील्ड फास्ट आहे अलॉंग द कार्पेट. आणि इथे मात्र आपण पाहताय चौकार मिळाला. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीमला 4 धावा ऍड होतील. धावसंख्येत मात्र हळूहळू वाढ होईल. एकूण धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे एक गडी बाद 27. अजूनही 50 रनची गरज आहे येणाऱ्या 19 चेंडूमध्ये. आणि जोपर्यंत मैदानामध्ये राहील रोशन पाटील तोपर्यंत मात्र धाबांचा पाठलाग करणं सोपं राहील चिंचपाडा संघाला. त्याच्या बरोबरीने संकेत हा एक प्रचंड आक्रमक खेळाडू नावसंख्ये एंडवरती. नेक्स्ट बॉल खेचून मारलाय, उंच गेला बॉल, अंतरही कापलंय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनला सलामी देणारा हा षटकार त्या ठिकाणी येतोय रोशन पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. 33 रन. 33 धावा या धाव फलकावरती आपण लागताना पाहता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या ठिकाणी 21 सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या. या ठिकाणी पाहू शकाल तब्बल 11 टोटल धावा धाव फलकावरती आपण पाहिल्या. 33 पहिल्या षटकामध्ये 22 अशी धावसंख्या. काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होईल. दत्ताशेठ कांबळे साहेबांमध्ये प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व, आपल्या समाजाचे आपल्या हक्काचे दमदार आमदार माजी आमदार आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेब भिवंडी यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होईल. खरं तर असं म्हणतात वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य होतं, शिवसेना पक्षातील सामान्य कार्यकर्ता असामान्य पदापर्यंत पोहोचवण्याची ताकद ही त्यांच्याकडे होती. अफाट दूरदृष्टी असणारे खरं तर हे नेतृत्व आणि त्याच पक्षाचे आमदार आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होईल. दोन षटक संपली. यावेळेस लॉफ केला बॉलला, टायमिंग प्रॉपर आहे, फुटवर्कचा योग्य वापर, बॉल झाला हवाई सफर, लॉंग ऑनच्या वरून चालला बॉल, सीमा पार, षटकार. 6 धावा 39 धावा धाव फलकावरती आल्या. आक्रमक बॅटिंग. पनवेल तालुक्यातील हा संघ एका बाजूने पेन तालुक्यातील संघ, या दोन टीमच्या दरम्यान ही लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. असं म्हणतात बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी, आज देखे जरा किसमें कितना है दम. मैदानामध्ये सांगतोय संकेत पाटील, रोशन पाटील. बॉलिंग मार्क मध्ये आला गोलंदाज दीप दिसे. इथे पाडोसी गुडघा टेकून मात्र हा फटका सजवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. आणखीन मात्र मोठा फटका येईल, 4 धावा मिळतील या ठिकाणी सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. धावांचा वेग, धावांची गती ही प्रचंड वाढू लागली आहे. आता धावसंख्या कोण रोखणार हा एक मोठा प्रश्न पडलाय. 43 रन स्कोर कार्ड मध्ये 16 चेंडू मध्ये आता विजयासाठी 34 समीकरण. सामना जर आपण पाहिला अजूनही बॅलन्स आहे.
दीप हा खरं तर खेळाडू आपण पहिला अगदी कमी वयाचा आहे, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा आहे. त्याच्याकडे मात्र या षटकाची जबाबदारी आली. थर्ड ओव्हरमध्ये या दरम्यान सन्माननीय माजी आमदार आदरणीय भिवंडी मतदारसंघाचे रुपेशी म्हात्रे साहेबांचं आगमन या ठिकाणी या मंचाकडे होत असताना आपण पाहत आहे. खरं तर शिवसेना पक्षाची मुलूक मैदानी तोफ आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचे, आपल्या हक्काचा माणूस आदरणीय रुपेशी म्हात्रे साहेब माजी आमदार भिवंडी यांचं या पेण नगरीमध्ये, या पेण शहरामध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. दत्ता कांबळे साहेबांवरती असणारं प्रेम आणि पेण तालुक्याशी असणारा जिव्हाळ्याचा संबंध आपण पहिला 2019 कबड्डीची स्पर्धा आणि त्यानंतर सलग 3 पर्वामध्ये साहेबांची उपस्थिती या स्पर्धा लाभली डीके चषकामध्ये आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. आपलं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. 80% समाजकारण, 20% राजकारण या तत्वावर चालणारी संघटना म्हणजे शिवसेना. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवड शिवसैनिक, सन्माननीय आपल्या समाजाचे, आपला भूमिपुत्र, आपला हक्काचा माणूस आदरणीय माजी आमदार रुपेशी म्हात्रे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये दमदार हार्दिक असं स्वागत. आणि स्वागत केलं फलंदाजाने षटकार लगावत सन्माननीय रुपेशी म्हात्रे साहेबांचं. अफलातून बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग तुम्ही पाहताय मैदानामध्ये सुरू झाली आहे. धावसंख्या आता मात्र वेगाने वाढू लागले. 49 रन धावफलकावरती आल्या. बघा अपेक्षा होत्या सुयश, आता टेन्शन वाढलं, धावा तुम्हाला रोखाव्या लागते, विकेट हवा आहे या मॅच मध्ये. आणि जर काही भागीदारी अजून मैदानामध्ये दोन्ही खेळाडू राहिले तर हा सामना सहज सोपा होऊन जाईल. VIP डाईस वरती आपण पाहताय. मी मगाशी म्हटलं दत्ता कांबळे साहेबांवरती असणारं प्रेम, कबड्डीची 2019 स्पर्धा आणि त्यानंतर सलग 3 पर्वामध्ये साहेबांची उपस्थिती. आदरणीय माजी आमदार रुपेशी म्हात्रे साहेबांचं स्वागत. याही वेळा आपण पहिला आक्रमण स्लॉग स्वीप खेचून मारलाय, लॉंग ऑनच्या वरून बॉल पाठवला, आउट ऑफ द पार्क, षटकार. 6 धावा, 50 कंप्लीट, 55 धावा धावफलकावरती लागल्या. अफलातून बॅटिंग, सलग 4 बॉल होती, 4 मोठे फटके, 3 षटकार, 1 चौकार, 22 धावा याकरता 4 षटकार 4 बॉल मध्ये खर्च करतोय दीप बिसे हा गोलंदाज. 55 रन, अजूनही 22 समीकरण मैदानामध्ये आहे. कमबॅक करावा लागेल. पुढचा बॉल बिगिट करायचा बॉल मात्र या ठिकाणी चांगला आहे. लिडिंग एज लागून मागे, किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. खराब जजमेंट आणि त्यानंतर मात्र जिथे सिंगल होती तिथे मात्र आल्या 2 धावा. 2 रनने मात्र धाव फलकामध्ये बदल होईल. 57 धावा धाव फलकावरती. अजूनही 20 करायच्या देणाऱ्या 13 बॉल मध्ये मैदानाच्या आतमध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीमला. चला पाणीसाठी रेडी. आपण तिसरं षटक संपलं की आपण लगेच ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. समाजसेवक दत्ता कांबळे साहेबांची स्पर्धा, 3 वर्ष या स्पर्धेचं आयोजन. इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, जजमेंट चांगलं आहे. अक्षय जाधवचं विकेट मिळालाय फणस डोंगरी संघाला. आता कहाणी में ट्विस्ट. 12 बॉल आता 20 चं हे समीकरण. 12 चौड 20 हे समीकरण मैदानामध्ये आलंय. सामना संपलेला नाहीये, कुठेही कोणी जाऊ नका, मॅच ऑन आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये खरं तर संघर्ष योद्धा चिंचपाडा संघाचा रोशन पाटील उभा आहे. तुमच्याकडे जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे वाक्य, जे पोटात ते होतात. प्रत्येक शब्द न शब्द प्रत्येक तरुणाच्या किंबहुना मराठी माणसाच्या हृदयाला भिडवणारे आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि खऱ्या अर्थानं पाहिला तमाम शिवसैनिक हे आमचे कुटुंब आणि शिवसेना शाखा हे माझं घर मानणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीचं आपण अभिवादन करूया. आज व्यासपीठात आपण पाहताय खरं तर सन्माननीय रुपेशी म्हात्रे साहेबांचं आगमन. माजी आमदार आदरणीय रुपेशी म्हात्रे साहेब शून्यातून विश्व कसं निर्माण करावं याचं ज्वलंत आणि उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती माजी आमदार रुपेशी म्हात्रे साहेब यांचं खरं तर आपण इथे आगमन होताना पाहताय. 3 वर्ष सतत या स्पर्धेसाठी त्यांनी भेट दिली आणि मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण त्यांनी खरं या स्पर्धेमध्ये येऊन दाखवले. दत्ता कांबळे साहेबांमध्ये असणारं प्रेम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर आमचे प्रदीपजी वर्तक साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. संपूर्ण हा VIP डाईस तुम्ही पाहताय. एखादा शामियाना कसा असतो राजदरबाराचा, तसा हा शामियाना सजवलाय आमच्या आयोजकांनी. तुम्ही पाहता ऑन स्क्रीन हे संपूर्ण आमचा VIP कक्ष, ज्यामध्ये बसलेले आमचे प्रमुख सत्कारमूर्ती आदरणीय
मान्यवर रुपेश म्हात्रे साहेब. बारा बॉल 20 धावा असं हे समीकरण मैदानामध्ये आलंय. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज आलाय सुयश भट. सुयशला मात्र यश प्राप्त करून द्यावं लागेल. क्षमता आहे या खेळाडूकडे. एक चांगला गोलंदाज या टीमचा सुयश भट बॉलिंग मार्क मध्ये आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट समोर रोशन पाटील बाळा उलटी टोपी वाला मैदानाच्या मध्ये सज्ज झालाय. पनवेल चिंचपाडा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिवंगत लोकन दिबा पाटील साहेबांच्या नावाची चर्चा. आणि इथे मात्र हा फटका फसलाय. मॅच मध्ये कमबॅक करता येईल का? आणि इथून मात्र सुरुवात केली आहे. फणस डोंगरी संघाने विकेट मिळाला. रोशन पाटीलचा मोठा धक्का बसेल चिंचपाडा संघाला. 11 बॉल 20 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. कोणीही कुठेही जाऊ नका. सामना संपलेला नाहीये. हा सामना शेवटपर्यंत जाईल असे मात्र संकेत त्या ठिकाणी दिलेत. गोलंदाज सुयश भटने पहिल्या बॉलवरती रोशन पाटील चाललाय मैदानाच्या बाहेर. 22 धावा रोशन पाटीलने केल्या. संकेत पाटीलने आपल्या टीमला 30 धावांचं योगदान दिलंय. आता 11 मध्ये 20 किरण परमार. किरण परमार हा खेळाडू आपण पाहिला संघाचा अनुभवी खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता आमचे स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सन्माननीय भिवंडीचे माजी आमदार आदरणीय रुपेश म्हात्रे साहेब. खरं तर भिवंडीमध्ये भरपूर ताकदवर संघ आहेत. भिवंडी परिसर म्हटला की टेनिस क्रिकेट खेळाडूंची खाण आहे. ज्यामध्ये गोरसई सारखा बलाढ्य संघ, टेंबिवली असेल, आपण पाहिला भादवड असेल, अनेक असे संघ आहेत जे रायगड परिसरामध्ये सातत्याने खेळण्यासाठी येतात. जिने हार नाही मंजूर वो है अंजूर संघ देखील त्याच परिसरातला आहे. असे ताकदवर संघ आपण भिवंडीचे आपल्या रायगडमध्ये खेळताना पाहिले. आणि त्याच परिसराला त्या बेल्टला बिलॉंग करणारे आपल्या हक्काचे नेतृत्व म्हणजे माजी आमदार रुपेश म्हात्रे साहेब. बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, सेन्सिबल क्रिकेट, सिंगल घेतली आहे. दुसरा रनचा प्रयत्न डेफिनेटली केला जाईल कारण एक एक रन इथे महत्वाची आहे. 2 धावा आल्या या चेंडूवरती. 10 बॉल 18 चं समीकरण मैदानामध्ये आलंय. 10 चेंडू आणि 18 2 धावा इथे आलेल्या आहेत किरणच्या माध्यमातून. आपण सातत्याने मोठे फटके खेळताय परंतु सिंगल डबल रन ही देखील तेवढीच महत्वाची आहे. आणि त्या 2 धावा घेताना संघाचा अनुभवी खेळाडू किरण परमार त्याच्या बरोबरीने दीपेश केरी उर्फ भाई नॉस्टाकी गेला. यावेळा खेचून मारलाय किरण परमारने. हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. खेळाडू बनले प्रेक्षक आणि त्यांच्या डोक्यावरून हा फटका पाहिला. 6 रनसाठी आलाय. मोमेंटम खरं तर गमावला होता पहिल्या 2 बॉलवरती. चिंचपाडा संघाला तो मोमेंटम पुन्हा मिळाला त्यांना. 6 धावा आल्या. समीकरण आपण पाहिलं तर 9 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 9 बॉल 12 असं हे समीकरण मैदानामध्ये तुम्ही पाहताय. गुडघा टेकून फुल टॉसला फक्त क्रॉस बॅट आहे. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी नरेश सावंत. सिंगल घेताना आपण पाहताय. या खरं तर दोन्ही खेळाडूंना गेले 3 वर्ष एकही रुपयाचं डोनेशन न घेता एवढी मोठी स्पर्धा भरवणं खाऊ नाहीये, सोपं नाहीये. आणि असं म्हणतात अशा स्पर्धा भरवण्याचं तुम्हाला देखील त्यासाठी तेवढाच ताकद नेतृत्व असावं लागतं. येथे एड्या गबाचं काम नाही जातीवंत हवा संतांनी म्हटलंय. आणि खरं तर दत्ता कांबळे साहेबांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून खरं तर नक्कीच आभार व्यक्त करीन. 3 वर्ष या ठिकाणी यशस्वी आयोजन. आणि यंदाही आपण पाहिला खरं तर मुंबईचा घाटला संघ या स्पर्धेमध्ये खेळला. कल्याण टिटवाळाचा मांडा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. अनेक असे संघ जे दूरवरचे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आणि आज आपण पाहताय पनवेलचा चिंचपाडा संघ एका बाजूने, आपल्या पेणचा फणस डोंगरी संघ या मैदानामध्ये खेळतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ऐतिहासिक असं हे मैदान. बॅकफुटला गेले, कट करायचा बद्दल गलीमध्ये हा फटका सजवलाय. सिंगल घेताना 30 सर्कलचं अंतर थोडंसं प्रचंड मोठं वाटतं या मैदानाचं. आणि तिथून मात्र सिंगल आपण रन घेताना दोन्ही खेळाडूंना पाहिलं. हळूहळू मात्र आपण पाहिलं धावसंख्येकडे वाटचाल. धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे 68. 7 बॉलमध्ये आता 9चं समीकरण. हाही चेंडू तेवढाच महत्वाचा राहील. जर का इथे एखादा मोठा फटका आला तर लास्ट ओव्हरमध्ये सामना सोपा होऊन जाईल. आणि जर का इथे एखादा विकेट किंवा डॉट बॉल आला तर हा सामना शेवटपर्यंत जाईल यात शंका नाहीये. किरण परमार संघाचा मधल्या फळीतला अतिशय अनुभवी खेळाडू स्टॅकिंग एंड वरती आलाय.
हुक करण्याचा प्रयत्न फॉलो केलं, फलंदाजाला अगदी योग्य बॉल डिलिव्हर केलाय. बघा एखादा नौका गोलंदाज असता तर त्याने डायरेक्ट स्टंप सेट करण्याचा प्रयत्न केला असता, परंतु या गोलंदाजाने फलंदाजाला फॉलो केलं आणि निर्णायक क्षणाला हा डॉट बॉल आला. कॅल्क्युलेशन 6 चेंडू 9चं समीकरण चिंचपाडा संघासाठी. सामना संपलेला नाहीये, 50-50 असं हे तर तुम्ही समीकरण मैदानामध्ये पाहताय. कासार बडवली हा संघ देखील आपण पाहिला. आयुब शेखचा आपल्या रायगडमध्ये खेळताना अनेक असे संघ आहेत. सध्या आपण पाहिला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दी प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार या नावाची चर्चा राहिली आहे. रायगड म्हटलं की बरेचसे दिग्गज खेळाडू या रायगडला दिलेत. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाला ठाणे रायगड या नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये आपण पाहिला कोट्यावधीची उलाढाल या 2 जिल्ह्यामध्ये आपण होताना पाहत आहे. सध्या तर नाईट डे क्रिकेट भरपूर प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालं. चला स्पीडअप करा प्लीज. आणि मी विनंती करेन कुंभारळी संघाचा कॅप्टन चला कोटावले, स्वप्नीलजी कोटावले आपण इथे रिपोर्टिंग करा. यानंतर टॉस केला जाईल. हिरामन कास्टे लास्ट ओव्हर मध्ये आलाय. मॅच ऑन आहे, सामना संपलेला नाहीये. एक एक क्षण इथून मात्र येणारा पुढचा प्रत्येक क्षण दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा राहील. या मॅच मध्ये कोण जिंकणार? चिंचपाडा गावचे आमचे बस स्कोरर उमेशदा भोईर, त्याचबरोबर आमचे उत्कृष्ट समालोचक संदीपनजी केडी. पाहुण्यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये येणार आहे आणि पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण अंतिम सामन्याकडे वळणार आहोत. आज सुपर 8 मध्ये भूमी 11 फणस डोंगरी पोहोचला, परंतु आता ओमकार हरपालचा हा डोंगरी संघ सुपर 8 मध्ये त्यांना पोहोचण्यासाठी हा सामना पहिला जिंकावा लागेल. 6 बॉल आणि या विजयासाठी 9 रनची गरज. सामना संपलेला नाहीये. मैदानामध्ये तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल. दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहेत. एका बाजूने फणस डोंगरी संघाच्या खेळाडूंसाठी मात्र हे होम ग्राउंड आहे आणि दुसऱ्या बाजूने मग पाहिला चिंचपाडा संघासाठी हे खरं तर लश ग्रीन आउटफील्डचं मैदान आहे. मग अशी त्यांच्या कॅप्टनी सांगितलं आमच्याकडे भरपूर मैदान आहेत. दिवंगत लोकने दिबा पाटील साहेबांच्या नावाचं विमानतळ ज्या ठिकाणी होतं त्या खरं तर ठिकाणाचा हा गाव आणि आज या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. स्थलांतरित झालेलं गाव आहे, मायग्रेशन ज्याला म्हणतात. शहरामध्ये आता खरं तर गावाचं रूपांतर झालं, परंतु गावाची एकी गावाच्या परंपरा जपणारा हा चिंचपाडा गाव. भरपूर प्रेम या गावाने सातत्याने दिलंय. धीम्या गतीचा बॉल आणि इथे आपण पाहिला निर्धाव चेंडू. तुम्ही काय करू शकता हे प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये. तुम्हाला करायचं आहे, संघाच्या विजयासाठी मोलाचं योगदान द्यायचं आहे, ते करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. खरं असं म्हणतात या मॅच मध्ये जर का तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. शेवटचे 5 बॉल विजयासाठी 9 रनची गरज. धोक्याची घंटा वाजवले. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह लेंथ मध्ये होता, ऑन साइड मध्ये लॉंगर मध्ये खेचून काढलाय, सिंगल घेतले. भाई नॉन स्ट्रायकिंग एंड मध्ये थांबलाय आणि त्यानंतर तुम्ही पाहताय अजूनही 4 चेंडू मध्ये 8चं समीकरण. 4 चेंडू मध्ये 8 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. सिंगल रन आली. सामन्यामध्ये सूरज पारंगे रंग भरेल का? येणारी काळ वेळ ठरवेल. डोंगरावरून प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन मधून बसलेले प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, या सामन्याचा आनंद घेतात. मोठ्या संख्येने प्रेक्षकांचा ताफा, प्रेक्षकांची गर्दी पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाली. यस रनआउटचा प्रयत्न. यस तिसऱ्या पंचाची मागणी केली. ऑब्जेक्शन आलाय बॉलर्स वरती. चला आपण तिसरे पंच आम्ही ऑन स्क्रीन पाहू. चला आपण सामना सुरू ठेवा. शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय बंटीच्या. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. 4 बॉल 8 धावा, 4 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. फुल टॉस बॉल, गुडघा टेकून फटका मिड विकेट क्षेत्राकडे सजवलाय. फिल्डिंग रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकाने पकडला दुसऱ्याकडे दिला रिले फिल्डिंग आणि तिथे मात्र थ्रो देखील तेवढाच चांगला पाहायला मिळाला. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी म्हटलंय आणि भरपूर चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्या दोन्ही खेळाडूंचं पाहायला मिळालं. मॅच ऑन आहे. 3 मध्ये 6 मुकेश परमार, किरण परमार आपली असावी. या मॅचच्या दरम्यान आपल्या संघाला विजय संपादित करून देईल का?
आणि इथे मात्र तो संघर्ष करतोय आणि या मॅच मध्ये कोण जिंकणार. यॉर्क लेन मध्ये बॉल फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. मॅच संपलेली नाहीये. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल मध्ये तुम्हाला आता 5 कराव्याच लागतील संघाच्या विजयासाठी. पहिल्या 3 षटकानंतर असं वाटलं तर सामना एकतर्फा झालाय, परंतु मी प्रेडिक्शन करतो हा सामना शेवटपर्यंत जाईल आणि आता हा सामना अतिशय शेवटपर्यंत आलाय. 2 बॉल 5 धावा. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. सामना कोणीही जिंकू द्या, प्रेक्षकांना हवी आहे खरं तर क्रिकेटची रोमांचक असा थरार. प्रेक्षकांना हवा आहे अटीतटीची लढत. 2 बॉल 5 धावा. समोर भाई केनी, चिंचपाडा संघाचा बाहुबली, स्टार्किंग एंडवरती ज्याच्याकडे प्रचंड आक्रमकता असा हा खेळाडू. स्ट्राइक एंडला इथे बॉलला उडवला, फटका फसलाय. झेल खाली शतरक्षक येत आहेत. सिंगल घेतलीये. दुसरा रनचा प्रयत्न झालाय. तिसरी मिळेल का. तिसरीचा प्रयत्न होता, नकार दिलाय. आता 1 बॉल 3 धावा. जबरदस्त मॅच, अप्रतिम लढत. 1 चेंडू 3. कालचा अंतिम सामना घाटला विपक्ष फुंडे. कोण विसरेल. संधी प्रकाशामध्ये 3 धावा करताना फुंडे संघ मागे राहिला, परंतु या मॅच मध्ये फणस डोंगरी संघ पराभूत करेल का चिंचपाडा संघाला. येणारी काळ वेळ ठरवेल. 1 बॉल 3 धावा. समोर संघाचा संकटमोचक भाई केनी बाहुबली. डॉट जर बॉल आला तर राजू कांबळे यांच्याकडून 1000 रुपये दिले जाईल. बंटी पारंगे या गोलंदाजाला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच. ऑन साइड मध्ये हा फटका डीप मध्ये चाललाय आणि या मॅच मध्ये केले कमबॅक. फणस डोंगरी संघाने सामना जिंकलाय. हारी हुई बाजी को जीत लेना जिसे बाजीगर कहते हैं. आणि इथे आपण पाहिला या मॅच मध्ये फणस डोंगरी संघाने पराभूत केलंय चिंचपाडा संघाला. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कमबॅक. अभिनंदन टीम फणस डोंगरी, हार्ड लक टीम चिंचपाड़ा. मारने वाले से भी बेहतर बचाने वाला होता है.